हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण, जाती भेद. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2025-26 सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15D मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामचंद्र घरत यांच्या प्रचाराला वेग आलाय. त्यांच्या प्रचारार्थ बोरिवलीचे आमदार व नवी मुंबईचे माजी जिल्हा प्रभारी संजय उपाध्याय यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजय उपाध्याय यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की खरा विकास हा भाजपच्या माध्यमातूनच होत असून येत्या 15व्या तारखेला भाजपला मतदान करून विकासाला साथ द्यावी. भाजप सरकारने केलेली विकास कामे हीच पक्षाची खरी ओळख असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 15D चे भाजपचे अधिकृत उमेदवार रामचंद्र घरत यांनीही उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सांगितले की नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळणारे प्रेम पाहता आमचा विजय निश्चित आहे. प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचार सभेला भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 15D मध्ये भाजपच्या प्रचाराला चांगलाच जोर चढताना दिसत आहे. नई मुंबई प्रभाग क्रमांक 15 में हमारे उम्मीदवार रामचंद्र घरत जी, शशिकलाताई, उषाताई, शुभांगीताई, ये हमारा भारतीय जनता पार्टी का पैनल चुनाव लड़ रहा है. एक जबरदस्त जनसभा को संबोधित करने का अवसर मिला. बड़े पैमाने पर बहनें इस सभा में उपस्थित थी और केवल सभा में उपस्थित नहीं थी तो जिस प्रकार का जयघोष उन्होंने दिया, लगभग सबका मन बन चुका है कि 15 तारीख को क्या करना है. हमारी बहनें देवा भाऊ पर प्यार करती हैं, मोदी जी पर प्यार करती हैं, बीजेपी पर विश्वास करती हैं, कमल का साथ देती है और इसके लिए मुझे पूरा विश्वास है कि 16 तारीख को नई मुंबई में इतिहास रचा जाएगा और महानगर पालिका पर भारतीय जनता पार्टी का महापौर बनेगा, हमारा कमल लहराएगा. रिकॉर्ड वोटों से हम चुनकर आएंगे, ऐतिहासिक जीत होगी, बहुमत के साथ हमारा महापौर बनेगा. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमच्या चारही उमेदवारांच्या वतीने आज इथे एक उत्तर भारतीय महिलांची आम्ही सभा घेतली. त्या सभेसाठी आमचे नेते आणि बोरिवलीचे आमदार श्रीयुत संजयजी उपाध्याय यांनी येऊन एक अशा प्रकारे भाषण केलं की याच्यातून मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही इथे खुर्च्या लावल्या तर 700 आणि उभे होते 300. हजारो लोकांनी त्यांचं जे भाषण ऐकलं, त्यांच्या भाषणामध्ये अशी पॉवर होती की मला पक्का विश्वास आहे की 1000 × 4 म्हणजे 5000 वोट आम्हाला हे लोक 1000 लोक आणतील. कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं भारतीय जनता पार्टीचं संस्कृती असेल, सनातन विषयी त्यांनी जे बोललं, राम अयोध्याविषयी त्यांनी जे बोललं, अशा सगळ्या त्यांच्या भाषणातून इतका मोठा प्रभाव या आमच्या मिटिंगवर सभेवर झाला. त्यामध्ये निश्चितच आजच आम्ही 5000 मतं घेतली आणि मागची 5000 अशी 10000 मतं आम्ही निश्चितच घेणार असा मला पूर्ण विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीप्रमाणे 1995 पासून तर 2025 पर्यंत आतापर्यंत या सगळ्या वाटचालीमध्ये जो गणेश नाईक साहेब सांगतील तोच महापौर झाला आणि तीच वाटचाल पुढे ठेवण्याचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेनंतर आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल.